जलद, विश्वसनीय आणि सविस्तर बातम्यांसाठी वन मिनिट न्यूजला सबस्क्राईब करा। या क्षणाची सर्वात मोठी बातमी नेपाळमधून आहे, जिथे हिंसक निदर्शनांदरम्यान 10,000हून अधिक कैदी वेगवेगळ्या तुरुंगातून पळून गेले आहेत। या फरार कैद्यांमुळे भारतासाठी एक मोठा धोका निर्माण झाला आहे। आमच्या सीमेवरील सतर्क सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे। ही घटना 9 सप्टेंबर 2025 रोजी नेपाळमध्ये सुरू झालेल्या जेटच्या भ्रष्टाचार विरोधी निदर्शनानंतर घडली। या निदर्शनांनी लवकरच हिंसक रूप धारण केले आणि देशभरात दंगल सुरू झाली। या अराजकतेचा फायदा घेत सप्टेंबर 10 रोजी महोत्तरी जिल्ह्यातील जलेश्वर तुरुंगातून 576 कैदी पळून गेले। भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सशस्त्र सीमा बल SSBने भारत नेपाळ सीमेवर जबरदस्त नाकाबंदी केली आहे। याच प्रयत्नात बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे। 10 आणि 11 सप्टेंबरच्या रात्री SSBने सीतामढीच्या बिठ्ठा आणि सुरसन पोलीस स्टेशन परिसरात 10 फरार कैद्यांना अटक केली। यापैकी 8 नेपाळी नागरिक होते, तर 2 भारतीय नागरिक मोहन कुमार आणि गुड्डू कुमार अशी त्यांची ओळख पटली आहे। विठ्ठाचे SHO मनोज कुमार आणि सुरसनचे SHO धनंजय कुमार पांडे यांनी सांगितले की सर्व कैदी विचाराधीन कैदी होते आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे। याव्यतिरिक्त सिद्धार्थनगर, UP आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरूनही अनेक फरार कैदी पकडले गेले आहेत। या संपूर्ण ऑपरेशनचे निरीक्षण सीतामढीचे SP अमित रंजन करत आहेत। नेपाळी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या कैद्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। हे आपल्या सीमा सुरक्षा एजन्सी किती सतर्क आहेत आणि कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी तयार आहेत हे दर्शवते।